नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दोस्ती एकर्स ब्लॉसम बिल्डिंग वडाळा पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या निलिमा नवनाथ वाघमारे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. वडाळ्यातला हा परिसर काही वर्षांपूर्वी या ठिकाणी काहीही नव्हतं आणि आज या ठिकाणी उंच उंच मनोरे उभे राहिलेले आहेत. अनेक जण इथे स्थिरावलेले आहेत. अशा या वडाळ्यातल्या दोस्ती एकर्समध्ये जाऊन बोलतं करूया वाघमारे कुटुंबाला. चला ऐकूया निलिमा वहिनींची प्रेमकथा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. दीर माझा प्रेमळ, हा. जाऊबाई हौशी, बर. नवनाथरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय पाठ करून ठेवली. नुसतं पाठ नाही केली आहे तर दीर आणि जाऊ प्रॅक्टिस पण करून ठेवली. त्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नवनाथ. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. मोठे दीर. नमस्कार. या दोन माझ्या मुली. नमस्कार. या जावेच्या दोन मुली. बर. ही माझी बहीण, बर. माझी मोठी जाऊ, माझी सासू, हो. माझा पुतण्या, या माझ्या मैत्रिणी नमस्कार सगळे. आणि हे दोन माझे छोटे दीर. हो 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 नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? कदा गायकवाड, सायन कोळीवाडा. किती बालपण गेलं हो. तुमचं? माझं पण केडी गायकवाड, इथेच बालपण होईल सायन कोळीवाड्यामध्ये. शाळा एकच होती? हो, शाळा एकच होती अगोदर. मी असं नाही म्हटलं वर्ग एकच होता का? शाळा एकच होती. हो ना. घरी कोण कोण होतं तुमच्या? दोन भाऊ, आम्ही दोघे भावच हा. होतो. एक मधला होता तो एक्सपायर झाला. अच्छा. आणि आई बाबा? आई बाबा वडील एक्सपायर झालेत. अच्छा. आपल्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई, मोठा भाऊ आणि लहान बहीण. माहेरचं नाव काय? माहेरचं नाव निलिमा चंद्रकांत देशमुख. कुठे होता राहायला? सायन कोळीवाडा. सायनपूर. छोट्या बिल्डिंगचं नाव किंवा कसं? आम्ही चाळीत राहायचो. चाळी. हा. अच्छा. आणि हेही जवळपासच राहायचे. जवळपासच म्हणजे हा? काय हो, कुठं राहायचा तुम्ही? सायन कोळीवाड राहायचो. मग जवळपास म्हणजे 10-20 रूम सोडून. 10-20 रूम सोडून म्हणजे काय फार अंतर नाही हो. फार अंतर नाही. हो ना. हो. 10-20 रूम सोडून राहत होता. मग काय झालं हो? कशा होत्या? आता कशाबद्दल सांगणार आहात? कशी सुरुवात झाली? मी ह्यांचा मित्र होता. तिथे मी आरतीला गेलेले गणपती. आरती? हो. वा. गणपती होते. मी आरतीला गेलेले. तिथे आमची पहिली भेट झाली. तुम्ही काय करत होते आरतीला? मी आरती करायला जायचो. आम्ही लहानपणी ना प्रत्येक घरामध्ये जाऊन आरती वगैरे करायचो. ती जरा आवड होती त्या चाळीतलं वातावरण. हो, चाळीतलं वातावरण. तेव्हा ही दिसली. नाही पण मला सांगा किती त्या दिवशी आरत्या केल्या होत्या तुम्ही? 7 ते 8 आरती केली. 7 ते 8. म्हणजे त्या दिवशी जरा जास्त आरती केली होती. काय म्हणतो दिवस. हा. रोज साधारण एवढ्या आरती करायची. मग काय झालं? काय नाही, मी तिला पाहिलं. बघितलं? हो. वा. मला ती आवडली. कुठली आरती सुरू होती तेव्हा? सुख करता दुःख करता. सुख करता दुःख करता. वा वा वा. बरं झाला तुम्ही लवकर गेलात. हो ना. आणि आता कुठली आरती म्हणतात? लवकर म्हणजे सॉरी, लवकर म्हणजे फार लवकर. मी तेव्हा 4थी-5वीत होते. 5वीत? हो. आमचं बालपणच. आम्ही तेव्हापासून मग फ्रेंड झालो. नाही नाही, मला सांगा 5वीत असताना तुम्ही गणपती प्रसन्न झाला तुम्हाला? म्हणजे त्या मी मित्र 5वीत होतो. होते. तुम्ही 5वीत. अच्छा. बालपणाचे मित्र होतो. बरोबर. आता कुठली आरती म्हणता? आता मग करतो आरती सगळे. दुर्गे दुर्गट कोण बोलतो? या कोण जाऊ बाई? ती माझी बहीण. बहीण. त्यांनी बरोबर ओळखली दुर्गे दुर्गट भारी. बरोबर. पण मला सांगा मग त्याच्यानंतर एकमेकांना बघितलं तुम्ही आणि मग पुढे आम्ही फ्रेंड झालो. हे माझ्या घरी यायची सुरुवात केली. आम्ही बालपण म्हणजे मित्रमैत्रिणीसारखंच. प्रेम हे कळत नव्हतं. नाही. कधी कळायला लागलं? मी 10वीत असताना हे मला गणित विषय शिकवायचे. पण ह्यांच्या मनात काय होतं मला माहित नाही. काही नाही, गणितच सोडवायची होती, बाकी गणित काय सोडवायचं होतं बहुतेक. आयुष्याचं गणित सोडवायचा प्रयत्न करत होते मनातल्या मनात. हो. काय हो, तुम्ही गणित शिकवायचे या ना? हो, गणित. मला सांगा, त्या अख्ख्या चाळीमध्ये किती मुली असतील?
मी काय एवढी कल्पना मला नाही, पण तरी असतील ना मुली तर 2-4 असतील. असतील जास्त. 2-4 असतील. सगळ्यांना गणित शिकवत होता का नाही फक्त नाही, यांना फक्त हिलाच. एक्सक्लुझिव्ह गणिताचे क्लासेस? वा. मग काय झालं तुम्ही गणित सोडवताना तुमच्या मनात काय विषय होता का? हो मला विषय म्हणजे इथे आवडायची. बोललो चला एकदा प्रपोज करून बघूया. पण त्यापूर्वी कधी प्रपोज केलं नव्हतं? नाही नाही त्यावेळी एवढं काही कळतच नव्हतं, फक्त एक आवड होती की चला फ्रेंड आहे. आणि मग काय झालं हो गणित? त्यानंतर घरची परिस्थिती जरा हे होती, त्यामुळे मग 10वी नंतर मी जॉब सुरू केला. जॉब केला? मग आम्ही बाहेर भेटायला लागलो, त्यावेळेस कळलं. तर पण मग साधारणतः ह्या जॉबला कुठे होत्या तुम्ही? त्या माईंडला नर्स होत्या. अच्छा, तुम्ही नर्सिंग केलंय? हो 3 वर्ष जॉब केला तुम्ही. नंतर मग लग्न झाल्यानंतर सोडला. सोडलं. 10वी नंतर किती वर्ष तुम्ही जॉब केला? 3 वर्ष. हां, 3 मग त्या दरम्यान तुमचं भेटणं असायचं? हो कुठे भेटायचे? माईंडला. माईंड स्टेशन. पण मग लग्नाच्या निर्णयापर्यंत कधी आले? एक दिवशी आम्ही दोघं येत होतो सोबत घरी, तेव्हा माझ्या भावाने पाहिलं. मग घरी कळलं. घरी कळल्यावर हे आले घरी आणि भावाला सांगितलं, आईला सांगितलं की आता आम्ही लग्न करणार आहोत. पण तेव्हा वय हो होतं. पूर्ण झालं होतं? हो. हां तेव्हा ती 19 वर्षाची होती. त्या 19. मग लग्न लगेच दुसऱ्या? नाही 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 3 वर्ष काढले. त्याच्यानंतर? हो अरे वेगळीच आहे स्टोरी. म्हणजे मग त्याच्यानंतर कसं काय? त्यानंतर मग आईने मला दुसऱ्या दिवशी विचारलं की करणार आहेस का, नीट विचार कर. मी म्हटलं हो मला आवडतो, मी करेन. तुमच्या घरी काही टेन्शन नव्हतं? नाही माझ्या घरी काय टेन्शन नव्हतं. पण तुमच्या भावांना कळलं होतं हे तेव्हा? भावाला कळलं होतं, थोडंफार चावू लागली होती, पण त्यांनी काय विचारलं नाही कधी. वहिनीला सगळं सांगत होतो की असं असं आहे, असं असं होत आहे. तर वहिनी सपोर्ट करायची की ठीक आहे दादी जावा बेटा वगैरे. आणि ते कामात हमेशा बिझी असायचे, त्याच्यामुळे ते लक्ष जास्त द्यायचे नाही, असं व्हायचं. मग लग्नाचा निर्णय कधी? मग जरा माझ्या घरी जास्तच प्रॉब्लेम व्हायला लागले. मग एक दिवशी हे म्हणाले की मी लग्न करणार आहे. 1 तारखेला आईला सांगितलं मी 15 तारखेला लग्न करणार आहे. 15 दिवसात काय तयारी करायची ती करा. 15 तारखेला आमचं लग्न झालं. कुठे? सांताक्रूजला. विले पार्ल्याला साईबाबा मंदिर आहे ना स्टेशनच्या बाहेर. वैदिक पद्धतीने झालं. मग तिकडे लग्न केलं. पण लग्नाच्या वेळेला तुमच्या घरातले होते? हो लग्न आईने करून दिलं, फक्त म्हणाले की लग्न झाल्यावर माझी जबाबदारी नाही. मी म्हटलं हो चालेल. तर त्याच्यानंतर आईशी संपर्क? हो, आहे. छान आहे. छान आहे ना. म्हणजे त्या वेळेला फक्त आई बोलली होती. त्यावेळेस फक्त आई बोलली होती. साहजिकच आहे तिला वाईट वाटलं असेल. आता कोणाला मिस करता? आता आईलाच मिस करते. आज ती हवी होती. भाऊ बोलतो? हा सगळे बोलतात. सगळे बोलतात, हा. पण आज ते बाहेर गेलेत म्हणून आले. किती बाजू घेणार माऊली? त्यालाच म्हणतात गृहिणी, की किती असलं तरी सुद्धा जितकं म्हणून मनात ठेवता येईल तेवढंच ठेवायचं. पण शेवटी डोळे आहेत ना, ते बऱ्याचदा भावना व्यक्त करतात. असो, हसत राहा, आनंदी राहा, हे जास्त महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी मी जो काही या घराचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आलो संवाद साधायला, ते रडवायला नाही. हा, कायम हसत राहावं, आनंदी राहावं म्हणून आलेलं. चला आता या नोटवरच पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आणि आता 1 रुपया मिळाला पाहिजे. 4 संधीमध्ये सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. 10 रुपये. आणखी 3 संधी आहेत. 50 रुपये. 2000 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. बदलायचंय? नाही नाही काय हो? हा? मी विचारतोय बघा, संधी विचारणं तेच नक्की. 1 रुपया. 2061 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. आता तुम्ही बोलायचं. अर्थातच दादा तुमच्यापासून सुरुवात.
तुम्हाला हे सगळं माहिती होतं का हो लहानपणी? नाही, मला याचं काही पूर्वकल्पना काहीच नव्हती. बरं, मग जेव्हा कळलं तेव्हा? कळलं म्हणजे ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी मला कळलं ते गोष्टी. हा, हो. तोपर्यंत काहीच माहिती नाही. नाही, काहीच मध्ये मित्र मैत्रीण आहेत हे सगळं एवढं मला माहिती होतं. आणि मी माझ्या बापात एवढा बिजी असायचो की घर सगळं समोरून सगळ्या गोष्टी करायला लागायच्या ना, त्यामुळे थोडं दुर्लक्ष होतं त्या गोष्टीवर. मग लग्नाच्या दिवशी समजलं? हो, लग्न दिवशी समजलं मला. मग काय तुमची प्रतिक्रिया काय होती तेव्हा? यांनी समजलं की दादा मी उद्या लग्न करतोय. म्हटलं एवढी घाई करायची गरज काय, थांब दिवाळीला आपण करू, चांगलं थटामटा दिवसच करू लग्न. पण हे सगळं बॅकग्राऊंड पाठी झालं होतं, हे काय गोष्टी कल्पना नव्हती मला, काहीच माहित नाही. काहीच नव्हती माहिती. बोला ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पद्धती काय करायचं करा. तर मी माझी परमिशन देऊन टाकली ती. जरा जाऊबाईंकडे. तुम्हाला माहिती होतं का हे सगळं? हा, माहिती होतं. म्हणजे दीर याने सांगायचे, शेअर करायचे, कुठे जात होते, कधी भेटायला गेले तरी पण सांगायचे. तर मला पण ही आवडायची, कारण ती यायची मला भेटायला वगैरे. कारण अशीपणे लग्नानंतर मला वाटते, आमच्या लग्नानंतर 4 वर्षांचं ह्यांचं लग्न झालं ना, मग ती पूर्वी भेटायची तर खूप मला बरं वाटायचं, खूप छान स्वभाव पण खूप सुंदर. आणि आता अरे वा, ती मला बहीण आहे ना, आम्ही आता बहिणीसारखं राहतो. हो, एकदम मस्त. मस्त, खुश आहात तुम्ही? हो. वा. अजून कोण काय बोलणार? मी निलिमाची मैत्रीण. सर्वसामान्यपणे आपण म्हणतो गृहिणी म्हणजे चूल आणि मूल, एवढंच तिचं कार्यक्षेत्र. पण माझी ही मैत्रीण जी आहे, हिने या चौकटीला छेद देऊन त्या चौकटी बाहेरचं म्हणजे गृहिणीचं कर्तव्य तर तिने व्यवस्थित 100% पाळतेच आहे, ती करतेच आहे. आणि या चौकटीला छेद देऊन ती चौकटी बाहेर ती समाजकार्यही करते. माझी मैत्रीण शीतल भाटकर विथ आर्या अशी एक सामाजिक संस्था ती करते. म्हणजे केम हॉस्पिटलच्या बाहेर, म्हणजे मुंबईच्या बाहेरचे जे आहेत त्या सगळ्यांना म्हणजे थोडंफार अगदी 10 रुपये, कारण मूल्य दिलं नाही तर त्याची किंमत कळत नाही, तर अगदी 10 रुपयात दोन्ही वेळचं जेवण ती लोक अविरतपणे हे कार्य करतायत. आणि त्या कार्याला निलिमा वाघमारेचा अमौलिक सहकार्य आहे तिचं त्या कार्यात. त्याबद्दल मला तिचा फार अभिमान वाटतो. अरे वा, खूप छान, खूप चांगलं काम करता. थँक्यू. न चुकता दर सोमवारीचा तिचा दिवस आहे, तर न चुकता ऑलवेज 11:30ला ती त्या वेळेत तिथे असते. पेशंटशी बोलणं, त्यांचे दुःख समजून घेणं, त्यांच्याशी प्रेमाने बोलणं, म्हणजे कंटिन्युअसली ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह फॉर 2 घास. आम्ही ते 2 घास म्हणून नाव दिलेलं आहे त्या इनिशिएटिव्हला, 2 घास म्हणून आहे. पण याच्यामध्ये जे बाहेर पेशंटचे नातेवाईक येतात, जे बऱ्याचदा बाहेर थांबावं लागतं हॉस्पिटलमध्ये, त्यांना राहायची सोय नसते, ते रस्त्यावर राहतात. म्हणजे 4 वेळचं त्यांना जेवण मिळणं खूप कठीण असतं. त्यासाठी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि त्यांना पूर्ण जेवण मिळावं, तर डाळ खिचडी, चपाती, भाजी आणि एक केळं असं आम्ही पॅकेटमधून जेवण देतो त्या लोकांना. सकाळी 100 लोकांना आणि संध्याकाळी 150 लोकांना, असं आम्ही दररोज करतो. दररोज करतो आम्ही हे. वा वा, तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आता क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? क्षमा मागायची तर मी माझ्या आईची मागेल, तिचं मी मन दुखवलं असेल. आणि धन्यवाद द्यायचे असेल तर नवनाथचे, त्याने मला फार फार प्रेम दिलं, अगदी सुखात ठेवलं. माझा दीर नसून तो माझा मोठा भाऊच आहे. जावई मला खूप सांभाळून घेते. सगळ्यांचे आभार. माझ्या मैत्रिणी खूप छान आहेत. माझी बहीण खूप प्रेमळ आहे. तुम्ही म्हणजे कुटुंबावरती निबंधच लिहायला लागला. तुम्ही सांगा, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? क्षमा मागायची असेल तर एक सासूबाईची मागे, कारण तिचं मी म्हणून दुखवलं असेल. आणि धन्यवाद तर पूर्ण फॅमिलीचे, सगळ्या मित्रांचे, ज्यांनी मला सांभाळून घेतलं, सगळ्या गोष्टीला चुका सगळं माफ करून घेतल्या. हो, कारण की मी खूप हळवा आहे, म्हणजे मी काय कुठे बोलेल काय मला काही कल्पना नसते. पण सगळे आम्ही लोक सगळ्या वातावरणामध्ये एन्जॉय करतो, सगळ्या गोष्टी सगळे सांभाळून घेतात. आणि विसरलात ना माइंड स्टेशनचे धन्यवाद. माइंड स्टेशनचे धन्यवाद. 25वी अॅनिव्हर्सरी तिथेच करायची. पुढे स्टेशनवर. बरोबर. तुमच्या 25व्या अॅनिव्हर्सरीला खूप खूप शुभेच्छा. आणि वहिनींना मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे मेगा बॅग. वहिनी, आणि आता मिस्टरांची धावपळ बघणार आहोत. 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणणार का?
बघूया आणि तीनही बक्षिसं मिळवून देणार का. अक्षर आहे म. वेळ सुरू झाली. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. वीस सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आता सांगा काय काय आणलं. मीठ, 1, मोगरा, 2, मटकी, ह्याला मटकी म्हणतात. बरं ठीक आहे. 3, हे काय मनी, हे उगाच आपलं थांबा. 3 पुढे. मोबाईल, 4, मसाला, 5, माचीस, 6, मिठाई, 7, मग, 8, मॅट, 9, मटका, 10, मंगळसूत्र, 11. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली आपल्याला. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा ही की रात्री जेवताना आमच्या सोबत असावे. 1. होतं कधी कधी पाठीमुळे. इच्छा पूर्ण कधी होणार की नाही होणार. हो ना कधीपासून? उद्यापासून. आजपासून उद्या करा. क्लब बंद आहे ना. दुसरी अपेक्षा. त्यांनी जसं माझ्यावर प्रेम केलं लहानपणापासून तेवढं तसंच शेवटपर्यंत करावं. हो. कोणावर? माझ्यावर. काय हो. हो. हा. तिसरी अपेक्षा. तिसरी मुलींना न ओरडता समजून घ्यावं. तुमच्या 3 अपेक्षा. ही अगर कोणाशी मोबाईलवरती बोलत असेल ना तर जरा शॉर्टकट मध्ये बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे आज जसं शूटिंग मध्ये बोलता येतात थोडंच हा. तसंच मोबाईलवर बोलावं. हा? दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे काय, ती इतकं चांगलं जेवण बनवते त्याच्यामुळे मला आळशी बनवून ठेवलं तुम्ही खाण्याच्या बाबतीमध्ये. मग तर दुसरी अपेक्षा काय करू. काय काय म्हणजे जेवण आता टेस्टी नाही बनवायचं. नाही, जेवण आता टेस्टी नाही बनवायचं ही अपेक्षा असते. अपेक्षा आहे. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा काय आहे. काय संपल्या अपेक्षा आता काय राहिलंय? नाही नक्की नक्की तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण हो. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच आधी मिस्टरांना झी मराठीकडून ही भेट. धन्यवाद. वहिनी इतकं छान काम करतात, एकही दिवस कधी चुकला नाही. बरोबर. 2 घास या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही इतकं चांगलं कार्य करतात, सत्कार्य करतात. जे सत्कार्य खरं तर रुग्ण त्यांचे नातेवाईक जे महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या बाहेर बऱ्याचदा आराम करत असतात किंवा आपला रुग्ण बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत असतात. अशा वेळेला त्यांच्या मुखात 2 घास पडावे म्हणून धावणारी ही सगळी मंडळी. वहिनी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या कार्याला देव तथास्तू म्हणू असं म्हणत तथास्तू पुणे यांच्याकडून जी पैठ अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.